गेली 4-5 वर्ष विक्रेत्यांच्या अडचणींबाबत कृषी विभागाकडे पाठपुरावा करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याने आजपासून राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतलाय। त्याला पन्हाळा तालुक्यातील कृषी दुकान चालकांनी प्रतिसाद दिला, त्यामुळे पन्हाळा तालुक्यातील कृषी सेवा केंद्र बंद राहिली। पुण्याच्या महाराष्ट्र फर्टिलायझर पेस्टिसाइड सीड्स डीलर्स असोसिएशन तर्फे आणि कृषी सेवा केंद्र चालकांच्या वतीनं गेल्या 4 वर्षांपासून कृषी विभागाकडे विविध मागण्यांसाठी पाठपुरावा सुरू आहे। मात्र त्यावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने अखेर आजपासून कृषी सेवा केंद्र बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या बंदला पन्हाळा तालुक्यामध्येही चांगला प्रतिसाद मिळतोय। कृषी विभागाकडे केलेल्या विविध मागण्यांमध्ये लिंकिंग बंद करा, HDBT कापूस बियाणावर बंदी घाला, स्वतः विक्रेते हे साक्षीदार मानावेत, अनेक वेळा कृषी दुकानं तपासणीसाठी वेगवेगळे अधिकारी येतात त्यावर बंधनं आणावीत, साथी पोर्टल हे विक्रेत्यांवर सक्तीचं न करता कंपनी स्तरावरच मर्यादित ठेवावं, रासायनिक खतांचा पुरवठा FOR पद्धतीनं करावा, मुदतबाह्य झालेली कीटकनाशकं कंपनीनं परत घ्यावीत, अवैध कीटकनाशकांवर बंदी घालावी अशा मागण्यांचा समावेश आहे। या मागण्यांसाठी आजपासून कृषी असोसिएशनच्या वतीनं राज्यभरात बंद पुकारण्यात आलाय। त्यातून पन्हाळा तालुक्यातील सर्व कृषी सेवा केंद्र बंद राहिल्यानं शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होणार आहे।